हल्ली माझ्या डोक्यात एक गोष्ट लक्षात आली. माहीत नाही तुमच्या आली असेल की नाही, पण तुमच्या आली की नाही हे मला नक्कीच मला मेसेजमध्ये डीएम करा. सांगा मला, की आपल्याकडे ना मुलींना एज्युकेशन दिलं जातं. तिला साडी नेसवली पाहिजे, तिला नेसता आलीच पाहिजे मुलीला, हे कंपल्सरी नियम आहे. त्यानंतर तिला जेवण आलं पाहिजे, तिला चांगलं सुंदर असं जेवण आलं पाहिजे. त्यानंतर तिने घर सांभाळलं पाहिजे, तिने नवऱ्याचा संसार सांभाळला पाहिजे, ते सासर-सासऱ्यांचा संसार सांभाळला पाहिजे. आणि ही गोष्ट ही लग्नाच्या वेळेस सुद्धा विचारली जाते आणि परंपरेप्रमाणे आपल्याकडे हे आपले आई-वडील हे आपल्याला आधीच शिकवतात, की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. आणि मुलांचं कसं असतं, की मुलांना काही बेसिकली म्हणजे की तो वर्किंग आहे, त्याचं एज्युकेशन झालंय, बस एवढंच असतं. पण जसं बघितलं जातं, आपण बघतो, की मी भरपूर वेळा ऐकलं सुद्धा आहे. म्हणजे बघतोच नाही, की मी ऐकलं सुद्धा आहे ह्या गोष्टी, की जर एखादा मुलगा जर ऐकत नसेल आई-वडिलांचं किंवा तो खूप जास्त हे असेल, म्हणजे कुणाचंच ऐकत नाहीये किंवा काय, तर त्यावेळेस म्हटलं जातं, की ह्याचं लग्न करून द्या. म्हणजे बायको आली, की काय होईल? हा सुधारेल. ठीक आहे. पण बायको आली, की हा सुधारेल ह्याची गॅरंटी कोणी घेतं का? नाही. त्यात मला हे कळत नाही, जर मुलीला लग्नाअगोदर जेवण बनवा, कपडे धुवा, साड्या नेसवा, एज्युकेशन घ्या, संसार सांभाळा, एवढं सगळं जर शिकवलं जातं, तर लग्नाआधी मुलीला हे का नाही शिकवलं जात, की नवरा सुधरवा? म्हणजे तिला पण कळेल ना, की नवऱ्यांचे प्रकार किती असतात. रुसणारा नवरा, फुगणारा नवरा, सासूसारखा वागणारा नवरा. म्हणजे जिथं तुमची सासू चांगली असेल ना, तर नवरा त्याची कमतरता पूर्णपणे भागवतो. सासूची पूर्ण कमी पूर्ण करेल तुमची, की तू सकाळी तुम्हाला उठवायलाच काय उठवल, जेवणाच्याच मागे काय लागल, 2-2 मिनिटांनी तुमची भूकच काय लागल, तुमच्यावर नजरच काय ठेवल. मग मला असं वाटतं, की आपल्याकडे ना नवरा सुधरवायचा सुद्धा क्लास घेतला पाहिजे. जेणेकरून फ्युचरमध्ये ज्या मुलींचे लग्न होणार ना, त्यांना आधीच कळेल, की आपल्या नवऱ्याला 2 मिनिटात कसं सुधरवायचं. कसं वाटतं तुम्हाला? मला नक्की सांगा.